रक्षण करते रक्त. रक्त हा एक अजब पदार्थ आहे. त्याचं नाव काढलं की आपण घाबरतो. रक्त म्हणजे खून. रक्त म्हणजे भीषण अपघात. रक्तरंजित, रक्तलांछित असे काय काय भयंकर शब्द त्याला चिकटलेले. रक्त बघितलं की डोळे झाकून आपण नको नको असं म्हणतो. पण रक्त किती उपयोगाचं काम करणारं आहे, किती रात्रंदिवस काम करत असतं बिचारं, हे आपण लक्षातच घेत नाही. ते पेशींना ऑक्सिजन देतं, अन्न पुरवतं आणि डोळ्यात तेल घालून रक्षणही करतं. त्याला सुट्टी नाही की विश्रांती नाही. आपण जन्मल्यापासून त्याचं चक्र अव्याहतपणे चालूच. ते कुठवर? थेट मरेपर्यंत. डॉक्टर छातीला स्टेथोची नळी लावतात आणि गंभीरपणे नाहीची मान हलवतात अगदी तिथपर्यंत. 60, 70, 90 वर्ष. काहींच्या बाबतीत तर त्याहून अधिक वर्ष. एखादा माणूस अगदी जख्ख म्हातारा झाला, त्याला बेडवरून उठताही येत नाही अशी परिस्थिती तयार झाली, तरी त्याच्या रक्ताचा प्रवाह त्याच गतीने चालू असतो, अगदी रात्रंदिवस. हृदय नावाचा पंप, विलक्षण यंत्र. दुनियेत माणसाने महाकाय ते नॅनो तंत्रज्ञानाची अतिसूक्ष्म यंत्र तयार केली. पण हृदयासारखा रात्रंदिवस वर्षानुवर्ष न थांबणारा पंप, मशीन तयार केलंय कधी? अहो, कुठल्याही यंत्राला आठवड्यातून एकदा सुट्टी घ्यावीच लागते. तेल पाणी करावंच लागतं. झिजलेले पार्ट्स बदलावेच लागतात वेळच्या वेळी. तरी त्या यंत्राचं आयुष्य किती? जास्तीत जास्त 20 वर्ष. नंतर काय भंगारच ना. पण हृदयाचं तसं नाही. रक्त वाहतं ठेवायला कारण आपला हा हृदय नावाचा पंप. तो रक्ताला शरीराकडे पेशींपर्यंत ढकलतो आणि अशुद्ध रक्ताला खेचून आणतो. अशुद्ध रक्ताला फुफ्फुसाकडे ढकलतो. शुद्ध झालेल्या रक्ताला आपल्याकडे खेचून घेतो. हे सगळं ठाक ठाक या ठोक्यांदरम्यान. हृदय स्नायूंनी बनलेलं असतं. डोंगर जिने चढल्यावर पायांचे स्नायू दमतात, पण हे स्नायू दमत नाहीत. दमले असते तर मेलोच असतो आपण.